नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय पेज। आणि आता जस्ट मी एक शॉर्ट्स टाकलं होतं बुटॉक्स बद्दल, तर त्यावरती मला ना खूप जणींचे डीएम्स आणि रिक्वेस्ट आली की त्याची जी पूर्ण प्रोसेस असते तर ती दाखवा म्हणून। तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे त्याच्यात आपण स्टेप बाय स्टेप बुटॉक्स कसं केलं जातं, का केलं जातं हे सगळं पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आणि जर पहिल्यांदाच तुम्ही मला पाहिलं असेल तर हॅलो, मी अश्विनी। मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन, ब्लॉग, लाईफस्टाईल अशा विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते। जर यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईब आणि ती बाजूची बेल आयकॉन ही दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडनं तो मिस होणार नाही। तर आता हेअर बुटॉक्स कोणी करायचं असतं आणि का करायचं असतं, ते काय काम करतं हे आपण सर्वात आधी पाहणार आहोत। तर हेअर बुटॉक्स काय आहे, तुमचे जे डॅमेज झालेले क्युटिकल्स आहेत त्या क्युटिकल्सना रिपेअर करण्याचं काम किंवा स्मूथ करण्याचं काम, शाईन देण्याचं काम बुटॉक्स ट्रीटमेंटमध्ये केलं जातं। आता ह्याच्यामध्ये हेअर वॉश असतो, नंतर प्रोडक्ट ॲप्लिकेशन असतं, नंतर एका सर्टन टाइम पिरियडपर्यंत ते ठेवलं जातं, मग पुन्हा एक रेंज आउट केलं जातं, मग आयनिंग केलं जातं आणि मग त्यानंतर फायनल एक वॉश घेऊन मग प्रोसेस पूर्ण होते। तर आता ही झाली सगळी प्रोसेस। आता हेअर बुटॉक्स कोणी करायला पाहिजे किंवा कोण करू शकतं, एक तर ज्यांचे केस खूप जास्त ड्राय आहेत, खूप जास्त फ्रिझी आहेत, अजिबात मॅनेज होत नाही, खूपच गुंता होतो, अशा लोकांनी बुटॉक्स करू शकता। त्यानंतर निस्तेज दिसत आहेत केस, अजिबात शाईन दिसत नाहीये, तर असे लोकही बुटॉक्स करू शकतात। बुटॉक्स केल्यानंतर त्या दिवसापुरता थोडासा स्ट्रेट लुक मिळतो तुम्हाला, पण तो पूर्ण पेन्सिल ड्रॉप जो स्ट्रेटनिंग लुक आहे तो वाला लुक तुम्हाला मिळणार नाही। कालांतराने तुमचा तो स्ट्रेट लुक तुमच्या नॅचरल वेव्ही केसांमध्ये कन्वर्ट होतो, पण केसांची शाईन मेंटेन राहते, केसांमध्ये स्मूथनेस मेंटेन राहतं, त्यामुळे गुंता होण्याचं प्रमाण कमी होतं, फ्रिझीनेस कमी होतो। हे सगळं या बुटॉक्स ट्रीटमेंटमुळे होतं। तर आता आपण पाहणार आहोत की ही ट्रीटमेंट प्रॅक्टिकली कशी केली जाते। तर सर्वात अगोदर आपण मॉडेलला हेअर वॉश करणार आहोत। त्यासाठी आपण अगोदर तिचे केस कसे आहेत आणि नंतरचा जो इफेक्ट आहे तो कसा आहे ते पाहणार आहे। लेट्स गेट स्टार्टेड। तर हे जे आहेत ते आपल्या मॉडेलचे केस आहेत, तुम्ही बघू शकता वेवी दिसत आहेत, प्लस आहे ना ड्रायनेस खूप आलेला आहे केसांमध्ये आणि गुंता पण बऱ्यापैकी होतोय। तर ह्या अशा केसांना आता आपण करणार आहोत बुटॉक्स। तर सर्वात अगोदर आपण करणार आहे शॅम्पू। ट्रीटमेंट सुरू करण्याआधी ना क्लेरिफाईंग शॅम्पू वापरला जातो। तर हा वापरताना जसं आपण नॉर्मल शॅम्पूला वापरतो की पहिले घेऊन पाण्यामध्ये डायल्यूट करायचं आणि मग त्यानंतर केसांवरती वापरायचा। तर व्यवस्थित पूर्ण केसाचं ऑइल निघेल अशा पद्धतीने शॅम्पू करायचं आहे। जर जास्त ऑइल असेल तर दोनदाही शॅम्पू केलं जातं कधी कधी, किंवा मग कधी कधी एका सिंगल वॉशमध्ये पण होऊन जातं। शॅम्पू लावून आहे ना 5 मिनिटभर ठेवला जातो, कारण पूर्णपणे क्लिन्झिंग प्रॉपर व्हायला पाहिजे म्हणून। झाल्यानंतर पूर्ण केस ड्राय करून घेतले जातात आणि मग त्यानंतर ॲप्लिकेशन होतं मेन प्रॉडक्टचं। आणि मग त्यानंतर अगदी पातळ पातळ बारीक बारीक सेक्शन घेऊन आहे ना हे प्रॉडक्ट अप्लाय केलं जातं। आणि केसांमध्ये व्यवस्थित प्रॉडक्ट मुरावं किंवा ते केसांना व्यवस्थित अप्लाय व्हावं, हीट मिळावी, त्यामुळे काय करतात, सगळं प्रॉडक्ट अप्लाय करून झालं की पूर्ण केस वरती बांधून त्याला ना प्लास्टिकने रॅप केलं जातं। आता प्लास्टिक रॅप काही काही लोक करतात, काही काही लोक कॅपही घालतात, जी शॉवर कॅप असते तशी। जसं ज्या ज्या सलोनचं जसं जसं प्रोसेस असेल त्याप्रमाणे केलं जातं। बट इथे वेटिंग पिरियड असतो, केसांच्या पोतवरती ठरतं की किती वेळ हे प्रोडक्ट लावून तुमच्या केसांना ठेवायचं आहे। मिनिमम 35 मिनिट, मॅक्झिमम 1 तास वगैरे ठेवलं जातं आणि मग त्यानंतर घेतला जातो हेअर वॉश।
पण हा जो हेअर वॉश आहे ना तो पूर्ण असं शॅम्पू वगैरे लावून किंवा असं खसखस पाणी टाकून केला जात नाही, तर थोडंसंच पाणी म्हणजे 1 बाउलभर पाणी टाकलं जातं आणि फक्त जे एक्सेस प्रोडक्ट आहे केसांमधलं तेवढं फक्त काढून घेतलं जातं आणि मग त्यानंतर व्यवस्थित ब्लो ड्राय केलं जातं आणि मग आयनिंग केलं जातं. आयनिंगसाठी अगदी छोटे छोटे सेक्शन घेतले जातात आणि व्यवस्थित आयनिंग केलं जातं. आयनिंग जेवढं चांगलं असतं तेवढं त्या प्रोडक्टचा जो अंतिम रिझल्ट शेवटचा जो रिझल्ट आहे तो खूप चांगला दिसतो. त्यामुळे आयनिंग करणं ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आणि ती खूप काळजीपूर्वक अगदी छोटे छोटे सेक्शन करून केली जाते. आणि ही प्रोसेस झाल्यानंतर एक 10 मिनटं वाट पाहिली जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा हेअर वॉश घेतला जातो. आता यावेळी सुद्धा शॅम्पू लावला जात नाही, मास्क लावलं जातं आणि मग नंतर एक साधं ब्लो ड्राय केलं जातं आणि बस त्यानंतर ही प्रोसेस पूर्ण होते आणि जो शेवटचा रिझल्ट आहे तो तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसतोय तसा दिसतो. हा जो स्मूथ स्ट्रेट असा लुक आहे ना, स्ट्रेट म्हणते, स्मूथ तर तो राहतोच किंवा शायनी राहतो, पण स्ट्रेट लुक आज जसा दिसतोय तसा कायम राहत नाही. तुमचं नॅचरल वेव्स दिसतात बट टँगल फ्री केस होतात, मस्त शाईन येते आणि छान हेल्दी केस दिसायला लागतात. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यातनं काहीतरी महत्त्वपूर्ण किंवा तुम्हाला उपयोगी पडेल अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि जर तसं असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना बुटॉक्स करायचं आहे किंवा जे विचार करतायत बुटॉक्स करण्याबद्दल. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू.